गेल्या काही दिवसात भाजपसह महायुतीमध्ये इनकमिंगचा सपाटा सुरू आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र गळती लागल्याचं चित्र आहे। त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या, त्यामुळे या इनकमिंगचा फायदा महायुतीला होणार का आणि सुरू असलेली पडझड महाविकास आघाडी कशी रोखणार असे प्रश्न विचारले जात आहेत। पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। महायुतीमध्ये इनकमिंगचा सपाटा, महाविकास आघाडीला ओहोटी, आगामी निवडणुकांमध्ये कोण कुणाला भारी। आधीच साताऱ्याचे सत्यजित पाटणकर, नंतर नाशिकचे सुधाकर बडगुजर आणि आता सांगलीच्या जयश्री पाटील या तीनही नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय। अर्थात हे तिघेही महायुतीच्या मांडवाखाली आलेत, पण त्याच सोबत या तिघांनीही महाविकास आघाडीला टाटा बाय बाय केलाय। मुंबईसह महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये इनकमिंगचा सपाटा सुरू झालाय। आता लोकांचा विश्वास या पक्षावर राहिलेला नाही। आपण अजून पुढे बघा, किती मोठ्या संख्येमध्ये महाराष्ट्रात, मी नुसतं नाशिक बोलणार नाही, उत्तर महाराष्ट्र म्हणणार नाही, तर महाराष्ट्रामध्ये अनेक सगळी बडी मंडळी या पक्षामधली जी आहे ती आता भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी त्या वाट बघताय। येत्या काळात भाजपसह महायुतीमध्ये प्रवेश करण्याचा नेत्यांचा सपाटा आणखी वाढणार असं चित्र आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र मोठी गळती लागल्याचं चित्र आहे। त्यात पक्षाला सोडचिठ्ठी देणारे नेते पक्ष नेतृत्वाच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं करू लागलेत आणि त्यामुळे येत्या काळात निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान उभं आहे। ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध, पाणी का पाणी होईल। फक्त पश्चिम महाराष्ट्रापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंतच नव्हे, तर संपूर्ण राज्यभरातून अनेक पक्षातल्या नेत्यांनी भाजपसह महायुतीमध्ये प्रवेश केल्याचं दिसतंय। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा महत्त्वाच्या महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपनं विरोधी पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केलेत। ज्या लोकांना काम करायचंय आणि त्यांच्या नेतृत्वावर आता विश्वास राहिला नाही, त्यांनी भाजपमध्ये येऊन चांगलं काम करावं। आम्ही शेवटी पक्ष आम्हाला वाढवायचा आहे, भाजप आम्हाला पक्ष, त्यामुळे शेवटी जे चांगली लोक आहेत जे येतात त्यांना नक्की राज्याचे आमचे कार्याध्यक्ष चव्हाण साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्की त्याप्रमाणे काम करू। विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पारड्यामध्ये भरभरून मतं दिली आहेत। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर महायुतीनं भर दिलाय, त्याचाच एक भाग म्हणून महायुती विरोधी पक्षातल्या नेत्यांना आपल्याकडे खेचतीये। मात्र याचा फायदा महायुतीला होणार का आणि महाविकास आघाडी होणारी ही पडझड कशी रोखणार, हेच खरे प्रश्न आहेत। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।